हाय हॅलो नमस्कार. मी संगीता जोशी देशपांडे. माझ्या कौतुक भजन संगीत या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आता सध्या जो 2026 हे वर्ष चालू आहे, तर या वर्षामध्ये हे वर्ष आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आणि फलदायी आणि पुण्यदायी आहे. 17 मेला अधिक महिना चालू होतोय. कोणी याला मलमास म्हणतात, कोणी धोंड्याचा महिना म्हणतात, कोणी पुरुषोत्तम मास असं म्हणतात. तर हा अधिक मास, पुरुषोत्तम मास, धोंड्याचा महिना चालू होतोय. एरवी आपल्या इंग्रजी कालगणनेनुसार किंवा इंग्रजी कॅलेंडरनुसार आपल्या वर्षामध्ये 12च महिने असतात. मग हा 13वा महिना आला कुठून आणि हा जास्तीच फलदायी, शुभदायी, अत्यंत पुण्यकारक आणि अत्यंत पुण्यदान असं कशामुळे आहे? तर या महिन्यात कोणतं दान करावं, कसं करायचं, काय करायचं, कोणाला द्यायचं, कसं द्यायचं दान, हे सगळं व्यवस्थित मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते. तर हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत माझा हा व्हिडिओ ऐका. ही माहिती पोथीनुसार असते, कहाण्यानुसार असते. सण हे चंद्रावर अवलंबून असतात आणि ऋतू हे सूर्यावर अवलंबून असतात. आपल्या कालगणनेत चंद्र आणि सौर पद्धतीचा उत्तम मेळ आहे. या गणितावरून येणारा जास्तीचा महिना हा अधिक मास असतो व कमी झालेला जो महिना असतो त्याला क्षय मास असे म्हणतात. सूर्य एका राशीमध्ये असताना जर 2 चंद्र महिन्यांचा प्रारंभ झाला तर पहिला येणारा महिना तो अधिक मास असतो, तर तोच असणारा निज मास असतो. या ज्या चांद्र महिन्याच्या सूर्याच्या राशीमध्ये बदल होत नाही तो अधिक मास. या अधिक महिन्यात 33 आणि 3 संख्येला खूप म्हणजे अनन्यसाधारण महत्व आहे. एका चांद्र वर्षात 360 तारीख किंवा 360 दिवस असतात आणि सौर वर्षात 371 दिवस असतात. म्हणजे प्रत्येक चांद्र वर्ष हे सौर वर्षापेक्षा 11 दिवसांनी लहान असते. तेव्हा प्रत्येक वर्षात 11 दिवस जर कमी झाले तर 3 वर्षात 33 दिवस कमी होतात. या कमी तिथीचा किंवा कमी दिवसाचा 33 हा मेळ बसावा म्हणून हा अधिक मास किंवा धोंडा मास किंवा मलमास येतो. 2 अधिक मासात कमीत कमी 27 महिने किंवा जास्तीत जास्त 34 महिने अंतर असते. यात कोणती कामे करू नये आणि कोणती करावी हे ऐकू आपण. तर या महिन्यात नित्य आणि नैमित्तिक कर्मे करावी, म्हणजेच नामकरण, अन्नप्राशन काम करावे, पण देवप्रतिष्ठापना, चौल, उपनयन, विवाह, संन्यास ग्रहण, वास्तुशांती, गृहारंभ करू नये असे शास्त्रात किंवा पोथी पुराणात अगदी युगानुयुगे सांगितलेले आहे. याला पुरुषोत्तम मास का म्हणतात? तर याविषयी एक कथा सांगितली आहे बरं का. ही कथा आपण ऐकू. या महिन्यात कोणतेही शुभ कार्य होत नाही म्हणून एकदा हताश, दुःखी, कष्टी होऊन अधिक मास श्री विष्णूंकडे गेला व आपली निराशा सांगितली. तेव्हा श्री विष्णूने त्याला श्रीकृष्णाकडे पाठवले. त्याने मात्र या अधिक मासाचे स्वागत न करता त्याला पुरुषोत्तमाकडे पाठवले किंवा त्याला पुरुषोत्तम मास असे नाव दिले आणि हा सर्वोत्तम मास आहे असे पण सांगितले आहे. या महिन्यात लोक जास्तीत जास्त दान धर्म करतील, त्यामुळे हा मास पुण्यकारक मास म्हणून ओळखतील. अधिक मास पुरुषोत्तम मास प्राप्त झाले. यात विष्णू पूजेला खूपच प्राधान्य आहे. तसेच अपूपदान म्हणजे अनारसे, अपूपदान म्हणजेच अनारसे. तर या महिन्यात जाळीदार पदार्थ जेवढे आपण दान देऊ, तर जाळीदार पदार्थ म्हणजे कोणते? तंतुमय पदार्थ. तर तंतुमय पदार्थ म्हणजे कोणते? ज्या पदार्थांना जाळी पडलेली असते. मैसूर पाक आहे, अनारसे आहे, बत्तासे आहेत. आणि या महिन्यामध्ये जे आपण तांदळापासून पदार्थ केलेले असतात जाळीचे, तर ते पदार्थ दान द्यायची पद्धत आहे आणि गोड पदार्थ दान द्यायची पद्धत आहे. तर अपूप म्हणजे जाळीदार पदार्थ, अनारसे, बत्तासे, म्हैसूर पाक. गहू तांदूळाच्या पिठात तूप, गूळ मिसळून केलेला पदार्थ म्हणजे अनारसा. या मासात 30 आणि 3 अनारशांचा नैवेद्य विष्णूंना अर्पण करावा. 30 आणि 3 अनारसे दान करावे असे शास्त्रात पोथी पुराणात सांगितल्याचे आढळते.
विवाह समारंभात कन्यादानाचे वेळी जावई व मुलगी यांना विष्णू आणि लक्ष्मी स्वरूप मानून माता पिता त्यांना नमस्कार करतात. त्यामुळे जावई हा विष्णू समानच असतो. या विष्णुरूपी जावयाला 30 आणि 3 अनारसे द्यायची पद्धत आहे. म्हणजेच 33 अनारसे द्यायची पद्धत आहे. पण 33 न म्हणता 23 आणि 33 असं म्हणायचं. या विष्णुरूपी जावयाला 33 अनारसे द्यायचे असतात. सूर्याच्या भासमान गतीमुळे ठराविकच महिने अधिक येतात आणि जावयाला दान दिल्यावर विष्णुरूपी जावयाला 30 आणि 3 अनारसे द्यायची पद्धत आहे. या महिन्यात जावयाला जर दान दिलं तर ते 12 ब्राह्मणांना दान केल्याचं पुण्य लाभतं. तर आता सूर्याच्या भासमान गतीमुळे ठराविकच महिने अधिक येतात. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक आणि फल्गुन हे 9 महिने अधिक मास हे 9 महिने अधिक येतात. मार्गशीर्ष व पौष हे क्षयमास होतात. राहिलेला माघ महिना हा क्षय किंवा अधिक कधीच होत नाही. आता क्षयमास म्हणजे काय? कधी कधी एका चांद्र महिन्यात सूर्य 2 राशीत प्रवेश करतो, तो क्षयमास असतो. एक क्षयमास आला की 2 अधिक मास येतात. यावर्षी 17 मेला आपला अधिक महिना आलेला आहे किंवा याला धोंड्याचा महिना असे म्हणतात. 17 मे 2026 वार रविवार पासून हा धोंड्याचा महिना आलेला आहे आणि 15 जून 2026 ला हा महिना संपत आहे. तर या महिन्यात तुम्हाला जेवढी शक्य आहे तेवढी दान करावी, पण तुमच्या यथाशक्तीप्रमाणे करायची. पुढच्यानी सोनं दिलं म्हणून तुम्ही सोन्याची वीट देऊ नकात. तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जसं परवडल जमेल तुमच्याकडे जेवढी संपत्ती आहे त्यानुसार तुम्ही दान करायचं. आणि दान केलं की मी नेहमी सांगते, दान केलं की कधीही सांगायचं नाही. उजव्या हाताने जर दान केलं तर ते डाव्या हाताला सुद्धा कळलं नाही पाहिजे असं आमचे आजी आजोबा म्हणायचे. तर त्याच्यामुळे दान करायचं आणि दान हे नेहमी झाकून द्यायचं. पहिल्यांदा दान हे झाकून द्यायचं आणि नंतर मग त्याची पूजा करून मग ते दान आपल्या लेक जावयाला द्यायची. कारण लेक जावई हे लक्ष्मीनारायणचा जोडा आहे. पहिल्यापासून तशीच पद्धत आहे. पहिल्यापासून तसेच आपण त्यांना मानतो. म्हणूनच लग्नामध्ये लेकीच्या आणि जावयाच्या पाया पडायची पद्धत आहे. तर या काळात आता कोणते कोणते जप करायचे? श्री विष्णूंचा ओम श्री विष्णवे नमः हा जप करायचा. श्रीकृष्णाचा जप कोणता करायचा? ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. विठ्ठलाचा जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल हा 1188 वेळा जप करायचा. बुधवार हा श्रीकृष्ण आणि पांडुरंगाचा वार आहे. रोज एकदा तरी फलाहार घ्यावा, एकदा जेवावे, हरिविजयाचे पारायण करावे, खूप फलदायी आहे. आणि या महिन्यात एकदा तरी गंगेला किंवा नदीवर जाऊन स्नान करायची अगदी पूर्वापार चालत आलेली पद्धत आहे. तर एन प्रकारे या महिन्यात तुम्ही जेवढे दान द्याल किंवा या महिन्यामध्ये शक्यतो पुण्य कमवायचं. म्हणजे पुण्य कमवायचं म्हणजे कसं, मागच्या 12 महिन्यामध्ये तुम्ही पापच करायचं आणि ह्या एकाच महिन्यात पुण्य करायचं, अशाने तुम्हाला कुठंच जागा मिळणार नाही. नाही स्वर्गात, नाही भूमीत, नाही नरकात, नाही आकाशात. पण हा अधिक महिना आहे. मग या अधिक महिन्यानुसार ह्याच्या नावानुसारच तुम्ही अधिक पुण्य जर केले तर त्याचं आपलं पुण्य आपल्या पदरी पडणार, म्हणजे पडणार, अगदी 100% पडणार. पण यथाशक्ती योग्य वेळेला, योग्य व्यक्तीला, योग्य वेळी, योग्य तिथीला, योग्य तारखेला, योग्य वेळेला जर दान केलं ना तर ह्याच्यासारखं पुण्य नाही. ह्या महिन्यामध्ये अष्टमी, नवमी, पौर्णिमा, द्वादशी, चतुर्थी, या महिन्यामध्ये विशेष म्हणजे गुरुपुष्यामृत योग सुद्धा आलेला आहे. हे तर अगदी सोन्याहून पिवळा आहे. या गुरुपुष्यामृत योगामध्ये तुम्ही सोन्याचं छोटं जरी काय गुंज म्हणा किंवा मास म्हणा किंवा काय तुम्ही जे घ्याल सोनं, त्याच्या अगदी तिप्पट चौपट त्याची भरभराट होते. हा अधिक मास, क्षयमास, मलमास, धोंड्याचा महिना, विविध रूपाने विविध नावांनी ह्याची नावं आहेत. उपोषणाचे प्रकार.
एक भुक्त किंवा दिवसातून एक वेळा जेवावे आणि एक वेळ उपवास करावा. अयाचित म्हणजे अकस्मात दुसऱ्याकडे जायचं आणि जेवायला वाडा म्हणायचं आणि तो त्या दिवशी जेवण करायचं, याला अयाचित दिवस असे म्हणतात. अशक्त व्यक्तीने किंवा ज्यांना आजार आहे किंवा ज्या गरोदर बायका आहे, जी छोटी छोटी मुलं आहे, जी वयस्कर मंडळी आहे, जी ज्येष्ठ नागरिक आहे की ज्यांना उपवास केला की खूप त्रास होतो, अशांनी अजिबात उपवास करायचा नाही. फक्त तुम्ही नाम जप करा ना, देवाचं नाव घ्या. उपवास म्हणजे उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. तुम्ही देवाच्या जवळ राहा किंवा तुम्ही देवाचं नाव घेत राहा ना. महिनाभर तांबूलदान दिल्यास स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते. महिनाभर अखंड दीप लावल्यास लक्ष्मी प्राप्ती होते. या महिन्यात एकदा तरी एक दिवस तरी गंगा स्नान केल्यास सर्व पापांपासून मुक्ती मिळते. एवढा महिनाभर जेवताना मौन पाळल्यास पापांचे निरसन होते. अधिक मासात नित्यकर्मे करावीत, त्यापासून दूर जाऊ नये. काम्य कर्मे करू नयेत. तो धोंड्याचा महिना येतोय, त्याची ही माहिती तुम्हाला सर्वांना धोंड्याच्या मनापासून मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा.